ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नागपूर तर्फे मी अनुराधा सांबरे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनःपूर्वक स्वागत करते. सन 2012 स्वामी विवेकानंदांची 150वी जयंती झाली. ही सार्धशती नावानी त्यावेळी झाली होती आणि संपूर्ण देशभरात ही साजरी झाली. तेव्हापासूनच ग्रामायणचं कार्य हे सुरू झालेलं आहे. ग्रामायण म्हणजे शहरी नागरिक आणि ग्रामीण नागरिक यांना जोडणारा पूल म्हणजेच ग्रामायणचं कार्य. ग्राम विकासासाठी ज्या अनेक संस्था अनेक व्यक्ती कार्य करतात त्यांना सर्व प्रकारचं पाठबळ देण्याचं काम ग्रामायण करतं. मात्र कोविड-19च्या प्रादुर्भावानंतर एकत्र जमण्यावर निर्बंध आले आणि अशा वेळी ग्रामायणनी फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूब याच्यावर आपले कार्यक्रम प्रसारित करण्याला सुरुवात केली. यामध्ये सेवागाथा, उद्यमगाथा, ज्ञानगाथा, चिंतनगाथा आणि ग्रामायण कट्टा अशा सर्व कार्यक्रमात तज्ञ व्यक्तींशी लोकांची चर्चा घडवून आणली. त्यापैकीच ज्ञानगाथा हा आजचा कार्यक्रम आहे. आजचा हा ज्ञानगाथेचा 31वा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत माननीय श्री राजीवजी जगताप यांना. मी त्यांचा परिचय करून देते. श्री राजीवजी जगताप हे नागपूरचेच असून ते BSc आणि MBA झालेले आहेत. सन 1991 पासून त्यांचं MIDC मध्ये इंडस्ट्रीयल फॅब्रिकेशनचं युनिट सुरू आहे. ग्रीन हाऊस आणि शेडनेट हाऊस उभारण्यामध्ये विदर्भात ते पायोनियर आहेत आणि याद्वारे शेतकऱ्यांना व्यवसायाचं आणि प्रगतीचं नवीन दालन त्यांनी सुरू करून दिलेलं आहे. सिटीझन्स फोरम महाराष्ट्रचे ते महासचिवही आहेत. सामाजिक कामाची त्यांना सुरुवातीपासूनच आवड आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या समस्या दूर करण्यासाठी उच्च न्यायालयात त्यांनी अनेक वेळा PIL दाखल केलेले आहेत आणि या संदर्भात अनेक वेळा टीव्हीवरही त्यांच्या मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत. कन्झ्युमर प्रोटेक्शन सेल, रोड सेफ्टी कमिटी यासारख्या विविध शासकीय समित्यांवरही त्यांनी विविध संस्थांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मिटकॉन, वनामती अशा मान्यवर संस्थांमध्येही गेस्ट फॅकल्टी म्हणून ते प्रशिक्षण देत असतात. ते जनमंच संस्थेचे उपाध्यक्ष आहेत आणि आज आपल्याला जेनेरिक मेडिसिन्स या विषयावर ते सखोल आणि सविस्तर माहिती देणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानंतर आपल्या मनात जर काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये आपण टाईप करून ते विचारू शकता. तर या कार्यक्रमात मी श्री राजीवजी जगताप यांचं मनःपूर्वक स्वागत करते आणि त्यांनी आपला विषय सर्वांसमोर ठेवावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार राजीवजी. नमस्कार. सर्वप्रथम एक छोटंसं क्लॅरिफिकेशन, मी सिटीजन्स फोरमचा सेक्रेटरी सध्या नाहीये, पहिले होतो आणि ग्राहक मंच आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन सेल या ज्या संस्था याच्यामध्ये मी पहिले रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. सध्या याच्यावरती नाहीये मी. सध्या मी जनमंचचा उपाध्यक्ष आहे. सर्वप्रथम मी जनमंच पासून सुरुवात करतो आणि जनमंचची स्थापना कशासाठी झाली, आमचे काय उद्देश होते आणि आम्ही आता सध्या कशा प्रकारे काम करतोय ते मी अतिशय थोडक्यात पहिले तुम्हाला सांगतो. जनमंचची स्थापना मे 2008 मध्ये झाली. आम्ही ही जी संघटना आहे ती सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये आणि BPT ऍक्ट मध्ये ती रजिस्टर केलेली आहे. जनमंचची स्थापना का करावी लागली किंवा करण्यामागचा मूळ उद्देश काय होता, जेव्हा नेहमी आपण बघतो
की सर्वसामान्यांना जे प्रश्न पडतात, प्रशासनापासून ज्या अडचणी असतात त्या सोडवून घेण्याचा प्रचंड प्रचंड म्हणजे ती प्रचंड त्रासदायक गोष्ट असते. त्याच्याकडे ऐकणारा, त्याच्या ह्या गैरसोयीकडे लक्ष देणारं कोणीच नसतं. जसं आपण रस्त्यावरून निघालो, रस्त्यावरून निघताना एका कुणाचा तरी ऍक्सिडेंट होतो, त्याच्यामध्ये मॅनहोल रस्त्यावरती उघडा आहे आणि त्याची चुकी नसताना तो त्या मॅनहोलमध्ये पडतो, त्याचा अपघात होतो आणि त्याचा मृत्यू होतो. रस्ता वाढवला आहे, रस्त्याच्या मध्ये इलेक्ट्रिकचा पोल उभा आहे, कारण तो पहिले रस्त्याच्या बाजूला होता, पण रस्ता वाढवल्यानंतर तो मध्ये आला, पण अथॉरिटीजनी तो पोल बाजूला केला नाही आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. त्याच्यानंतर गंभीर अपघात झाले, त्याच्यामुळे अपघातून अनेकांचे मृत्यू झाले, कोणी जखमी झाले. याचा कोणी वाली नाही, असं का व्हावं याची उत्तरं सापडत नाही. पार्किंग, नो पार्किंगची कुठेही बोर्ड लागलेले नाही, पार्किंगसाठी जागा नाही, पण आपण रस्त्यावरती गाडी उभी केली, थोड्या वेळाने पाहिलं तर टोईंग करणारी पोलिसांची गाडी आली आणि आपली गाडी घेऊन गेली. आपण इकडे तिकडे पाहिलं, इथे तर कुठेच काय लिहिलेलं नाही, पण माझी गाडी का नेली याचं उत्तर सापडत नाही. प्रशासनाच्या करप्शनमुळे सगळेजण त्रासलेले असतात, पण कसा आवाज उठवावा समजत नाही. अनेक संघटना आहेत, अनेक सामाजिक संघटना आहेत, परंतु असे जे स्पेसिफिक इश्यूज असतात जे आपण घरातून बाहेर निघाल्याबरोबर आपल्याला सतावत असतात, पण त्याचे उत्तरं सापडत नाही, कुणाकडे जावं कळत नाही. तर असा एक विचार आम्हा सर्वांच्या मनात आला की अशी एक आपली संघटना असावी की आपण घराच्या बाहेर निघाल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनाला सतावणारे जे प्रश्न असतील तेच प्रश्न सोडवण्यावरती आपण फोकस करूया आणि आपली ही संघटना बांधत नेऊया. या सगळ्या याच्यामधनं आम्ही जनमंचची स्थापना केली. मे 2008 मध्ये ही जनमंचची स्थापना झाली. जनमंचच्या पहिलेपासून आम्ही कार्यरत होतो, परंतु जनमंचची आमचा हा ग्रुप पूर्ण जनमंच या नावाने जनमंचच्या संघटनेची स्थापना होण्याच्या पहिले सिटीजन्स फोरम महाराष्ट्र या नावाने कार्यरत होता. त्या ग्रुपमध्ये आम्ही होतो आणि दोन्ही सिटीजन्स फोरम आणि जनमंच या दोन्ही मध्ये आम्ही भरपूर काम करून उद्दिष्ट हे दोन्ही संघटनांचे सारखेच होते. आता मी जेव्हा तुम्हाला म्हटलं आम्ही जनमंचमध्ये मेनली हे लोकांना जो त्रास होतो त्याच्यासाठी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल करण्याचं काम आम्ही प्रामुख्याने करतो. नागपुरात आता जे रोडवरचे इलेक्ट्रिक पोल्स काढण्याचं काम किंवा मधात जे ट्रान्सफॉर्मर आलेले आहेत, रोडच्या मध्ये इलेक्ट्रिक पोल्स आलेले आहेत, हे सगळे जे काढण्याचं काम केलं चालू आहे, ही आम्ही फाईल केलेली एक PIL होती, त्याचा हा परिणाम आहे. या PIL मध्ये आम्ही हायकोर्टात ही PIL फाईल केली होती. हायकोर्टातला निर्णय आमच्या बाजूने आला, त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन झाली, मग सुप्रीम कोर्टात जावं लागलं. सुप्रीम कोर्टातनं पण ऑर्डर्स आले आणि तरीही अतिशय संथगतीने हे काम चालू आहे. पण एक चांगलं एवढंच वाटतं की हे काम चालू आहे आणि सध्या हे जे पोल्स आहे हे काढण्याचं काम चालू आहे. त्यावेळेला घटना अशीच घडली होती की सकाळी पेपर उघडून बघितला तर तेव्हा LED चौकामध्ये एक मॅनहोल मध्ये स्कूटीवर जाणारे गृहस्थ होते. त्यांचा मॅनहोल पूर्ण त्या टर्निंग वरती उघडा असल्यामुळे त्यांचा त्याच्यात पडून अपघात झाला होता आणि त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेच आम्ही त्या घटनास्थळाला भेट दिली, तेव्हा आमच्या लक्षात आलं की रात्रीला कोणत्याही माणसाला हे लक्षात येणं शक्य नाही की तिथे उघडं मॅनहोल आहे आणि तिथे अपघात होईल. आता हे मग त्याच्यात आम्ही एक फांदी लावली, तिथे आजूबाजूला त्याचं बॅरिकेडिंग केलं आणि अजून कोणते अपघात होणार नाही याची काळजी घेतली. याच्यावरून आता मग आम्ही एक कल्पना सुचली की हे असंच चालत राहणार, जर कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आज इथे अपघात झाला, उद्या कुठे अपघात होईल. म्हणून मग आम्ही त्याच्यावर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केली हायकोर्टामध्ये आणि सगळ्या नागपूरमध्ये ओपन मॅनहोल्सला कव्हर लागले. सगळं 100% काम झालं असेल किंवा असं म्हणता नाही येणार, पण बऱ्याच ठिकाणी मॅनहोलला कव्हर्स लागले. रस्त्यावरचे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे इलेक्ट्रिक पोल असो, टेलिफोनचे खांब असो, DP असो, ते हटवण्याचं काम सुरू झालं आणि तिथून आमची ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर आम्ही बरेचसे असे काम केले. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, म्हणजे रस्त्यावरती गाडी आपली उचलून न्यायची, काही कुठे सूचना नाही, काही नाही, ते फटाफट त्या असं गाडीतून लोक उतरायचे आणि टाकून घेऊन जायचे. का नेली उचलली याचं काही एक्सप्लेनेशन, काही अनाउन्समेंट नाही, काहीच नाही. त्याच्या विरुद्ध आम्ही काम केलं. त्याच्यानंतर आम्ही IGMC मेयो कॉलेज जे आहे, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, त्याची
जमीन प्रायव्हेट विकासकाला द्यायचं, लीजनी द्यायचं आणि मग त्यांनी त्याच्यावर कमर्शियल बांधकाम करायचं असं एक काहीतरी प्रपोजल होतं आणि त्याच्या विरुद्ध आम्ही PIL दाखल केली आणि ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं प्रायव्हेटायझेशन होण्यापासून आम्ही वाचवलं होतो. तो जो निर्णय होता तो त्यांना वापस घ्यावा लागला सरकारला. त्यानंतर आम्ही लोड शेडिंगच्या विरुद्ध PIL दाखल केली होती. मुंबईला लोड शेडिंग नाही आणि बाकीच्या विदर्भात महाराष्ट्रात संबंध लोड शेडिंग करतात, तो मुंबईलाच का नाही? किंवा शेतकऱ्यांना रात्री तुम्ही वीज देता, दिवसभर का नाही? सगळ्या हे जे डिस्क्रिमिनेशन आहे हे असं का? सगळ्यांसाठी एकच नियम का नाही? याच्यासाठी आम्ही एक PIL दाखल केली होती. विदर्भामध्ये पॉवर प्लांट जवळपास 80 ते 90 पॉवर प्लांट्स विदर्भामध्ये प्रपोज केले होते. थर्मल पॉवर स्टेशन. थर्मल पॉवर स्टेशन हे इतकी त्याच्यापासून पोल्युशन तयार होतं म्हणजे की आजूबाजूचे एरिया पूर्णपणे खराब होतो. तुम्ही चंद्रपूरचं उदाहरण घेऊ शकता. त्याच्यामुळे बरेचसे रोग आणि बराचसा प्रॉब्लेम तयार होतो. तर एवढे थर्मल पॉवर स्टेशन विदर्भात प्रपोज केले गेले की इथलं शेतीला लागणारं पाणी सुद्धा या थर्मल पॉवर स्टेशनसाठी वळवलं गेलं. हे असं होऊ नये म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध पण बरंच काम केलं आणि बऱ्यापैकी हे रोखून धरण्यात आपण यशस्वी झालो. मेडिकल कॉलेजमध्ये सतत रेसिडेंट डॉक्टरचे त्या काही सतत बदल्या पिरियडमध्ये तुम्ही बघाल थोडे दिवस गेले नाही तर मेडिकल कॉलेज बंद होऊन जायचं. रेसिडेंट डॉक्टरचे स्ट्राईक व्हायचे. त्याच्या विरुद्ध पण आम्ही PIL दाखल केली होती की असे स्ट्राईक्स करू नये. जसं आम्ही कोर्टामध्ये येऊन आमच्या न्याय मागण्यासाठी भांडतो तसंच डॉक्टरांच्या सुद्धा काही मागण्या असतील तर त्यांनी सुद्धा ह्या मार्गाने यावं. पूर्णपणे मेडिकल कॉलेजची ही वैद्यकीय सेवा आहे, आपत्कालीन सेवा आहे, अत्यावश्यक सेवा आहे, ही जर आपण अशी बंद करत गेलो त्याच्यामध्ये गरीब लोकांचे हाल होतील म्हणून आम्ही ती पिटिशन दाखल केली होती. सर्वात महत्वाची एवढ्यात गाजलेली पिटिशन म्हणजे आमची इरिगेशन स्कॅम आहे. इरिगेशन मधला जो प्रचंड मोठा घोटाळा होता तो घोटाळा सुद्धा जनमंचच्या ह्या पिटिशन द्वारे बाहेर आला होता. गोसीखुर्द वगैरे हे सगळे प्रोजेक्ट जे आहे आम्ही त्याच्यात कव्हर केले होते आणि ही सगळ्यात मोठी गाजलेली आमची पिटिशन आहे. सिटीजन्स फोरम जेव्हा होता तेव्हा आम्ही सुट्टीच्या दिवशी आणि असेंब्लीच्या काळामध्ये सरकारी गाड्या ज्या इकडे तिकडे फिरत असतात आणि त्याच्या प्रायव्हेट कामासाठी फिरत असतात, मेनली अधिवेशनाच्या काळामध्ये बाजूचे आजूबाजूचे जे पर्यटन स्थळ आहेत त्या सर्व ठिकाणी सगळे सरकारी अधिकारी बसून त्याच्यात जात होते. आम्ही सुट्टीच्या दिवशी ह्या चौकात उभे राहून या सगळ्या गाड्या पकडायचो आणि त्याचे नंबर पब्लिश करायचो आणि म्हणजे त्याचे फोटोग्राफ्स वगैरे आपण पब्लिश करून ह्या प्रकाराला बऱ्यापैकी आपल्याला आळा घालता आला आणि हा मिसयूज ऑफ गव्हर्नमेंट व्हेकल्स जो होता तो आपल्याला बऱ्यापैकी थांबवता आला. सर्वांना तुम्हाला हे माहितीच असेल, सेपरेट विदर्भ पाहिजे की नाही, विदर्भ वेगळा झाला पाहिजे की नाही, याच्यासाठी जनमंचनी सर्वात मोठं रेफरंडम घेतलं होतं. त्याच्यामध्ये पूर्णपणे हे जे मतदान घेतलं गेलं संबंध नागपूर शहरामध्ये ती अगदी पारदर्शक प्रक्रिया राबवून ते मतदान घेतलं गेलं. पूर्ण नागपूरमध्ये पोलिंग बूथ्स आपण ठेवले होते. व्यवस्थित सगळ्यांनी येऊन मतदान केलं. पारदर्शक पद्धतीने आपण त्याची मोजणी केली. सगळ्यांच्या समोर मोजणी केली, कॅमेरे लावून मोजणी केली. त्याच्यामध्ये तुम्हाला 96% लोकांनी विदर्भाच्या बाजूनी कौल दिला होता. विदर्भ वेगळा विदर्भ असला पाहिजे तर 96% लोकांनी आपला कौल दिलेला होता. त्यानंतर आम्ही एक जनमन जीवनदायी योजना चालवली. त्याच्यामध्ये बरेच वेळा आम्हाला पैशाचा प्रॉब्लेम गेला तर अडचणी येत असतात, परंतु आम्ही शक्यतो ती चालवण्याचा प्रयत्न करतो. या जीवनदायी योजनेमध्ये आम्ही जेवढे काही गरीब लोक आमच्याकडे येतात, काही फारच गरजू असले तर त्यांना जेवढी काही मदत करता येईल औषधांच्या रूपाने किंवा अजून दुसऱ्या रूपाने ती आम्ही करत असतो. जनमनची आमची ॲम्ब्युलन्स आहे. ही ॲम्ब्युलन्स सेवा पण जे अतिशय गरीब आहे त्यांच्यासाठी फार नॉमिनल याच्यावरती आम्ही चालवतो आणि जे पैसे देऊ शकतात त्यांनी द्यावे, पण जे अफोर्ड करू शकत नाही त्यांनी निव्वळ पेट्रोलचा खर्च वगैरे जरी दिला तरी आम्ही ही सेवा त्यांना देत असतो. आणि त्यानंतर मित्रांनो आम्ही एक जेनेरिक मेडिसिनचं शॉप आम्ही सुरू केलं एक नोव्हेंबर 2011 मध्ये. जेनेरिक मेडिसिनचं पहिलं शॉप होतं ते. म्हणजे मला असं आठवतं की 2011 मध्ये हे जेव्हा शॉप सुरू केलं तेव्हा वाटतं त्याच्या पहिले सकाळमध्ये डॉक्टर अनंत फडके यांचा एक लेख आला होता जेनेरिक मेडिसिन्स वरती. तो माझ्या सहज
वाचण्यात आला की जेनेरिक मेडिसिन बद्दल त्यांनी त्याच्यात माहिती दिली होती की ब्रँडेड मेडिसिन आणि जेनेरिक मेडिसिन याच्यामध्ये काय फरक आहे आणि ही कशी पद्धतशीरपणे सगळ्यांची आपली लूट केल्या जाते या विषयावरती त्यांचं एक मोठं आर्टिकल सकाळमध्ये आलं होतं आणि ते माझ्या वाचण्यात आलं. ते वाचल्यानंतर माझी क्युरिओसिटी त्याच्यात बरीच ताणली गेली आणि मी मार्केटमध्ये जाऊन ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी ज्या ज्या त्याच्यात मेन्शन केल्या होत्या सगळ्या खऱ्या आहेत का, ह्या खऱ्याच किमतीमध्ये एवढी तफावत असते का, किंवा अजून जे जे त्यांनी पॉईंट्स म्हटले ते सगळे त्याच्यात कन्फर्म केले. ते कन्फर्म केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याच्यात जे ज्या गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या ह्या सगळ्या खऱ्या आहेत आणि मार्केटमध्ये खूप याविषयी औषधांच्या याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर लूट आहे आणि यातलं खरं काय आणि खोटं काय हे कोणालाच माहिती नाही, अजूनही आपल्याला माहिती नाही. म्हणून अजून त्या विषयाच्या खोलात जायला सुरुवात केली. त्यानंतर सत्यमेव जयते नावाचा आमिर खानचा कार्यक्रम टीव्हीवरती तेव्हा ती सिरीज प्रकाशित होत होती. त्याच्यामध्ये एक एपिसोड जेनेरिक मेडिसिन वरती होता, तो माझ्या बघण्यात आला. तो बघण्यात जेव्हा आला त्याच्यामध्ये त्यांनी राजस्थानचे एक कलेक्टर होते, त्यांनी जेनेरिक मेडिसिनचे दुकानं तिथे सुरू करून कशी क्रांती केली याच्यावरती त्यांनी तो एपिसोड होता. त्यानंतर असा मनात विचार आला की जन्मनचं एक आपण मेडिसिन शॉप सुरू करावं जेणेकरून जेनेरिक मेडिसिनची बद्दलची माहिती सगळ्यांना होईल आणि लोकांमध्ये अवेअरनेस येईल. मूळ विषय असा होता की जन्मनची त्याच्यात व्यवसाय करायचा हा असा मूळ विषय नव्हता. प्रश्न असा होता की कुठेच नागपुरामध्ये किंवा इतरही कुठे माझ्या बघण्यात जेनेरिक मेडिसिनची दुकानं कुठे बघण्यात आलेली नव्हती. आपण ही सुरुवात करावी, एक दुकान आपलं तिथे चालू करावं, लोकांनी तिथे यावं, जसे जसे लोक येतील तसतशी त्यांना जेनेरिक मेडिसिनची माहिती होईल आणि एकदा का माहिती झाली की लोक तिथनं घ्यायला लागतील आणि ऑटोमॅटिकली अवेअरनेस वाढेल, हा त्याच्यामागचा उद्देश होता. तर नोव्हेंबर 2011 मध्ये आम्ही जन्मंच जेनेरिक्स नावाचं दुकान आम्ही ते पहिले सुरू केलं. ते सुरू केल्यानंतर खूप पहिल्यांदा आम्हालाही लोकांना समजून द्यायला किंवा लोकांनाही ते समजण्यास पहिले काही दिवस डेफिनेटली वेळ गेला. कारण आता जेनेरिक मेडिसिन्स बद्दल खूप लोकांचे गैरसमज आहेत, लोकांना याबद्दलची माहिती नाही असं म्हणता येईल आपल्याला. गैरसमज सगळ्यात पहिले असा आहे की आता जेनेरिक मेडिसिन हे स्वस्त असतं तर आपल्याला एक सवय पडली आहे की जी गोष्ट महाग असते ती गोष्ट चांगली असली पाहिजे म्हणूनच तो त्याची किंमत घेत असेल, आणि जी गोष्ट स्वस्त आहे ती गोष्ट चांगली असेल की नाही हे सांगता नाही येत, कारण तो स्वस्त देतोय याचा अर्थ त्यातले कदाचित इन्ग्रेडियंट जे आहे किंवा ज्यांनी रॉ मटेरियल आहे ते बरोबर आहे की नाही माहिती नाही, ते कसा विश्वास ठेवायचा. म्हणून लोकांच्या मनात ती सदैव शंका राहायची की जेनेरिक मेडिसिन स्वस्त आहेत, हे इफेक्टिव्ह आहेत की नाही, ह्या गोळ्या घेतल्याने किंवा हे औषधं घेतल्याने आपण बरं होऊ की नाही, किंवा अजून काही प्रॉब्लेम होतील का, असे सगळे सदैव प्रश्न लोकांच्या मनात असतात. आता यामागची आपण हे जेनेरिक मेडिसिन सर्वप्रथम आपण हे समजून घेऊ की हे स्वस्त का असतं. आता जेनेरिक मेडिसिन स्वस्त का असतात, कुठलंही औषध जे असतं याच्या पहिले मी तुम्हाला स्वस्त काय असतं ते सांगायच्या पहिले जेनेरिक मेडिसिन काय आणि ब्रँडेड मेडिसिन काय याच्यामधला फरक सांगतो. जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन हे मेडिसिन म्हणजे औषध सारखंच असतं, पण जेनेरिक मेडिसिन मध्ये औषध जे असतं त्याचं जेनेरिक नाव असतं. म्हणजे जसं आता क्रोसिन हा ब्रँड आहे, क्रोसिन हा एका कंपनीने क्रोसिन नावाची गोळी बनवली, त्यांनी आपल्या त्या औषधाचं नाव क्रोसिन ठेवलं, म्हणजे क्रोसिन हे त्याचं ब्रँड नेम आहे. परंतु त्याच्यातला ऍक्च्युअल इन्ग्रेडियंट कोण आहे, जे मॉलिक्युल आहे म्हणा किंवा जे औषध आहे ते कोणते, ते पॅरासिटामॉल आहे. त्या पॅरासिटामॉलमुळे तुमचा ताप कमी होतो किंवा अंग दुखणं कमी होतं, हा कंटेंट आहे पॅरासिटामॉल. म्हणजे पॅरासिटामॉल या नावाने जर तुम्ही औषध घेतलं तर दॅट इज कॉल्ड जेनेरिक मेडिसिन, पण क्रोसिन या नावाने जर घेतलं तर ते ब्रँडेड मेडिसिन. आता याच्यामध्ये फरक का असतो, आता जेव्हा हे पॅरासिटामॉल नावाचं औषध जेव्हा शोधल्या जातं तेव्हा कुठली तरी एक कंपनी कुठलं तरी एक याच्यामधलं रिसर्च करत असते. ती रिसर्च करताना त्यांना बरेच दिवस रिसर्च करावं लागतं.
रिसर्च करताना बराचसा मोठा खर्च याच्यात त्यांना लागतो, त्याच्यावर बरंचसं मॅनपॉवर लागतं, खर्च लागतो, सगळं लागतं, मशिनरी इक्विपमेंट्स लागतात. ह्या सगळे आणि जेव्हा त्यांना या मेडिसिनचा ते शोध घेतात किंवा ही मेडिसिन जेव्हा ते तयार करतात, हे तयार केल्यानंतर ते पेटंटसाठी अप्लाय करतात. जेव्हा ही औषधी मी शोधून काढली, आता याच्या पेटंटसाठी ते अप्लाय करतील, जे लोकांपर्यंत येण्याच्या पहिलेच ते पेटंट करतात. मग पेटंट केल्यानंतर पेटंटचा पिरियड साधारणतः 14 ते 20 वर्ष असतो. म्हणजे कोणाला 14, 15, 16, 17, 20 वर्षापर्यंत तो पेटंटचा पिरियड असतो. आता पेटंटच्या पिरियडमध्ये हे औषध दुसऱ्या कोणालाच तयार करता येत नाही किंवा दुसरा कोणी ते मार्केटमध्ये आणू शकत नाही, विकू शकत नाही, काही नाही. तो जो मॉलिक्यूल त्यांनी हे केला आहे तो पेटंट केलेला असतो. मग त्याच्यामुळे काय करते, हे पहिले 15 ते 20 वर्ष कंपनी आपला आतापर्यंत रिसर्चवरती झालेला खर्च आणि संपूर्ण संबंध खर्च जो असेल, कारण आता हे प्रॉडक्ट बनवलं, हे प्रॉडक्ट बनवल्यानंतर मग डॉक्टरांकडे जाणे, मग त्यांना समजावून सांगणे, मग याच्यासाठी लागणारा मॅनपॉवर, मग या प्रॉडक्टचं मार्केटिंग करावं लागतं, त्याच्यासाठी लागणारा खर्च आणि बाकीचे खर्च, हा सगळं खर्च त्याच्यावर लोड करते आणि स्वतःचं प्रॉफिट. आता एक्सक्लुझिव्ह विकणारे ते आहे, कॉम्पिटिशन नाही आहे, पेटेंटेड पिरियड आहे, त्याच्यामुळे कदाचित प्रॉफिट मार्जिन ते जास्त ठेवत असतील किंवा हा सगळं खर्च लोड प्लस रोड केल्यानंतर आणि प्रॉफिट मार्जिन ठेवल्यानंतर त्याची किंमत वाढते, नॅचरली वाढते आणि त्या किमतीने ते मेडिसिन मार्केटमध्ये येतं. हे कुठल्या त्यांच्या ब्रँड नेमनी ते मार्केटमध्ये येतं. मग एकदा तो ब्रँड मार्केटमध्ये साधारणतः 15 ते 20 वर्ष दुसरा त्याला कोणी कॉम्पिटिटरच नसतो, यांनी जी प्राइस फिक्स केली त्या प्राइसमध्ये तो मार्केटमध्ये उपलब्ध असतो. हे सगळे खर्च मार्जिन काढून ते देतात. आता त्याच्यामुळे नॅचरली ब्रँडेड मेडिसिनची कॉस्ट जास्ती असते. आता प्रश्न कसा होतो, जेनेरिक मेडिसिन केव्हा येतं, जेव्हा हा पेटंटचा पिरियड आहे 14 ते 20 वर्षाचा हा संपतो आणि ज्या क्षणाला हा संपतो त्या क्षणाला हे औषध बनवण्याचं लायसन्स हे सगळ्यांसाठी ओपन होतं. म्हणजे दुसऱ्या कोणत्या फार्मास्युटिकल कंपनीज ज्या आहेत त्या हे औषध बनवू शकतात. त्याच्यामुळे मग कॉम्पिटिशन तयार होते, अनेक कंपन्या ते औषध बनवायला लागतात आणि ह्या ज्या कंपन्या औषध बनवणाऱ्या असतात यांना रिसर्चचा खर्च नसतो, कारण हे रेडीमेड सगळं मिळालेलं असतं, रिसर्चचा खर्च नसतो. हे प्रॉडक्ट ऑलरेडी मार्केटमध्ये एस्टॅब्लिश झाले असतं. पॅरासिटामॉलने ताप उतरतो किंवा हे या औषधाने हे चांगलं होतं हे सगळ्यांना माहीत झालेलं असतं. हे सगळं हे खर्च ह्या सगळ्या कंपन्यांचे एलिमिनेट होतात. त्यामुळे फक्त मग ह्या जेनेरिक नेमनी म्हणजे त्या औषधाच्या नावाने अनेक कंपन्या हे बनवायला सुरू करतात आणि जेव्हा ह्या सगळ्या कंपन्या हे औषध बनवायला सुरू करतात, जेव्हा पहिल्यांदा तिथे एकच कंपनी होती आणि एकच ब्रँड होता, तेव्हा त्याची किंमत खूप जास्त होती. पण आता प्रचंड कॉम्पिटिशन झाली, त्यांना सगळ्यांना बाकीच्यांना एवढा खर्च नव्हता त्या कंपनीच्या कंपॅरिझन मध्ये, त्याच्यामुळे ह्याच प्रॉडक्टची किंवा त्याच औषधाची किंमत आता बऱ्यापैकी कमी होऊन जाते, कारण त्यांचे बाकीचे खर्च एलिमिनेट झालेले असतात. त्याच्यामुळे मुळात जेनेरिक मेडिसिनची किंमत जी असते ती कमी असते. आणि ब्रँडेड मेडिसिनचं कसं असतं की ब्रँडेड मेडिसिन कंपनी हा ब्रँड चालावा म्हणून कंटिन्युअसली मार्केटमध्ये प्रयत्नशील असते, अनेक स्कीम काढत असते, अनेक आता डॉक्टर लोकांसाठी पण आता आपण सगळेच डॉक्टर याच्यात सहभागी असतात किंवा सगळेच त्या प्रकारचे आहेत असं म्हणता नाही येणार, परंतु डॉक्टर लोकांसाठी पण बऱ्याच स्कीम्स असतात. मग डॉक्टर लोकांच्या कॉन्फरन्सेस कुठेतरी हे केलेले असतात त्याच कंपन्यांनी, काही गिफ्ट असतात, हे असतात, दुकानदारांना बरेच आमिष असतात आणि ह्या सगळ्या चेन मधून हे ब्रँडेड मेडिसिनची किंमत वाढत जाते. हा सगळा प्रकार जेनेरिक मेडिसिन मध्ये नसतो, त्याच्यामुळे जेनेरिक मेडिसिन स्वस्त असतं. आणि याच्यामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की बरेच लोक म्हणतात बरं ठीक आहे ही किंमत कमी झाली हा भाग झाला, पण मग आता याची क्वालिटीचं काय. आता जेव्हा कोणतंही औषध आपल्याला बनवायचं असतं, ड्रग मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स जेव्हा आपण घेतो तेव्हा भारत सरकारच्या याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या ज्याही यंत्रणा आहे FDA सारख्या त्यांच्याकडनं जे लायसन्स घ्यावं लागतं ते लायसन्स तुम्ही जेनेरिक मेडिसिन करताय 15 वर्षानं करताय का ब्रँडेड करताय याच्याशी त्या लायसन्सची देणं घेणं नसतं. तुम्ही फक्त ड्रग मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स तुम्हाला दिलं जातं. म्हणजे जेनेरिक वाल्यांना काही अलग कंडिशन्स आहे, ब्रँडेड वाल्यांना काही अलग कंडिशन आहे,
त्यांना काही सोयी सवलती याच्यात काही हे अशातला कुठलाही भाग नसतो. त्याच्यामुळे ह्याच्या क्वालिटी बद्दलचे जे मापदंड आहेत ते सेम याच्यातनं सेम एजन्सी आणि समान कायदे सगळ्यांसाठी लागू आहेत आणि त्यांना हे सगळे निकष पाळावे लागतात. जेवढे हे प्रोडक्शन करणारे जेवढे युनिट्स असतात या सगळ्यांकडे जे टेक्निकल लोक असतात त्याच्यातला एक सर्टिफाय करत असतो. सगळ्या म्हणजे हे जे जेनेरिक मेडिसिन असो की ब्रँडेड असो यांच्या सगळ्यांचे टेस्ट सर्टिफिकेट असतात आणि FDA रूल प्रमाणे तो जो तिथला टेस्टिंग करणारा माणूस जबाबदार असतो त्याला हे सर्टिफाय करावं लागतं की ह्याच्यात जे कंटेंट आहे ते लिहिले आहेत त्याच्याप्रमाणेच आहे, त्याची एफिकसी सेम आहे, ह्याच्यात कुठलंही नाही, हे सगळं सर्टिफाय करावं लागतं दोन्ही प्रॉडक्टसाठी. त्याच्यामुळे हा जो एक विचार असतो बऱ्याचशा सर्वसाधारण लोकांमध्ये की जेनेरिक मेडिसिन इफेक्टिव्ह नसतं आणि ब्रँडेडच इफेक्टिव्ह असतं, हे याच्यात असं काही तथ्य नाही. कारण सगळ्यांसाठी हे जे नियम आहेत ते सगळ्यांसाठी सारखे आहेत, दोघांसाठी कुठेही डिफरन्शिएट करता नाही. आता याच्यामध्ये एक अजून लक्षात घ्या की सबस्टँडर्ड मेडिसिन जे असतं ना हे ब्रँडेड मध्येही कधी कधी होतं. सबस्टँडर्ड म्हणजे काय, तुमची कधी कधी काय होतं कुठल्याही एखाद्या चांगल्या कंपनीची एखादी बॅच जी आहे ना ती बॅच फेल होते. फेल होते म्हणजे काय, एक आता साधारणतः 95 ते 105% त्या औषधाची एफिकसी असली पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये प्युरिटी असली पाहिजे म्हणता येईल आपल्याला, त्याची प्युरिटी असली पाहिजे. आता जर समजा एखादी बॅच ब्रँडेड मेडिसिनची पण झाली आणि त्याच्यात टेस्टिंगमध्ये जर त्याची प्युरिटी 94% आली तर ती बॅच रिजेक्ट होते कंपनीमधनं. ती बॅच कंपनीला ती मार्केटमधनं ती बॅच वापस घ्यावी लागते. त्याला आपण थोडं सबस्टँडर्ड मेडिसिन म्हणू शकतो. आणि दुसरा एक जे प्रकार आहेत, काही काही मार्केटमध्ये डुप्लिकेट औषधं म्हणा किंवा स्पुरियस ड्रग्स मिळतात ना, तो एक वेगळा प्रकार आहे. त्याच्यामध्ये जे ड्रगचे कंटेंट्स आहेत त्याच्याशी मिळतं जुळतं, त्याच्यामध्ये औषधच नसतं. तो एक क्राईम आहे, जे लिहिलं वेगळं आहे आणि आतमध्ये वेगळं आहे. हा एक वेगळा प्रकार आहे आणि तो घातक आहे. तो घातक आहे आणि असे नकली औषधं बनवणाऱ्या टोळ्या त्या आहेत. त्या पॅकिंग वगैरे तसंच करून मार्केटमध्ये ते औषधं आणत असतात. त्यामुळे असं बरेच वेळा मनात शंका येते की त्याच्यात हे जेनेरिक मेडिसिन पण त्याच्यातलाच एक पार्ट असेल का, हे स्वस्त आहेत तर मग हे पण डुप्लिकेट असतील का वगैरे असं वाटतं. परंतु असा प्रकार तो नाहीये. स्पुरियस औषधं म्हणजे आणि सबस्टँडर्ड औषधं याच्यामधला हा फरक आहे. कधी कधी कंटेंट्समध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या बॅचेस फेल होतात, त्यांना त्या मार्केटमधनं घ्यावे लागतात आणि परत त्या रिप्लेस करून द्यावे लागतात, मार्केटमध्ये नवीन त्यांना औषधं द्यावे लागतात. त्याच्यामुळे हा फरक आपण समजावून घेतला पाहिजे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण इथे दुकानात जातो, समजा नागपूरच्या तुम्ही एखाद्या दुकानात जेनेरिक मेडिसिनच्या दुकानात जर तुम्ही गेले तर ते मेडिसिनचं शॉप जे आहे त्या शॉपसाठी पण सेम कायदा अस्तित्वात आहे. म्हणजे मेडिसिन शॉपसाठी जे लायसन्स लागतं ते ब्रँडेड मेडिसिनच्या शॉपवाल्याला वेगळं मिळतं आणि जेनेरिक मेडिसिनच्या शॉपवाल्याला वेगळं मिळतं असा प्रकार नाही. तुम्हाला मेडिसिन शॉपसाठी जे लायसन्स लागतं, ज्या कंडिशन्स FDAच्या आहे त्या सर्वांसाठी, म्हणजे तुम्ही कोणतेही औषध विका, ते औषध कुठलं विकायचं, जेनेरिक विकायचं का ब्रँडेड विकायचं हे तुमचं स्वातंत्र्य आहे, ते तुम्हाला ठरवायचं आहे. परंतु ह्या दोघांच्याही कंडिशन सेम आहे. तुम्हाला फार्मासिस्ट लागेल, तुम्हाला एक छोटं शॉप जर सुरू करायचं असेल तर मिनिमम 120 स्क्वेअर फूट एरिया लागेल, तुम्हाला स्टोरेजसाठी रेफ्रिजरेटर लागेल. हे सगळे जे त्यांच्या वेबसाईटवरती जे स्पेसिफाय केलेले जे कंडिशन्स आहे ह्या सगळ्या दोघांसाठी पण सेम असतात. तसंच मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी पण सेम आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट असताना जेनेरिक मॅन्युफॅक्चर करा का ब्रँडेड करा, तुम्हाला किती जागा असली पाहिजे, स्टोरेजचा एरिया किती असला पाहिजे, स्टोरेज कसं केलं पाहिजे, ह्याच्या ज्या कंडिशन्स आहे ह्या सगळ्या दोघांसाठी पण सेम आहेत. त्याच्यामुळे क्वालिटीमध्ये याबद्दल जेनेरिक मेडिसिनमध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. असं एवढंच मला त्याच्यामध्ये सांगायचं आहे. आता किमतीचा विषय असा आहे की जेनेरिक मेडिसिनमध्ये किती किमती कमी असू शकतात. जेनेरिक मेडिसिनमध्ये म्हणजे माझ्या अंदाजाने मी जेवढे पाहिले ना, ब्रँडेड पेक्षा ऑलमोस्ट अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला हे औषधं मिळू शकतात. ब्रँडेड पेक्षा
अर्ध्या किमतीमध्ये औषधं मिळू शकतात. जेनेरिक मेडिसिन ची माहिती किंवा जेनेरिक मेडिसिन आहे आता बऱ्याचशा वेबसाईट अशा आलेल्या आहेत की ज्यामध्ये मार्केटमध्ये जेही कोणते औषधं उपलब्ध आहेत आणि जे जे ब्रँड्स उपलब्ध आहेत त्या प्रत्येक ब्रँडची माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळते आणि त्याच्या किमती कुठे आहेत किती आहेत हे तुम्हाला पण कळून जातं. एक सहज मी बसल्या बसल्या मगाशी बघत होतो तर medguideindia.com medguideindia.com ही एक जुनी वेबसाईट आहे. ही एका ट्रस्टद्वारे चालवली जाते एक सामाजिक उपक्रम म्हणून. आता तर बऱ्याचशा वेबसाईट आल्या आहेत. याच्यामध्ये आता मी एक तुम्ही लिव्होसेट्रिझिन जे आहे आपल्याला सर्दी पडसं जेव्हा ॲलर्जिक काही होतं तेव्हा आपण सेडझिन म्हणा किंवा लिव्होसेट्रिझिन घेतो. तर लिव्होसेट्रिझिन 2.5 mg जर तुम्ही त्याच्यात टाकलं या वेबसाईटमध्ये तर हे लिव्होसेट्रिझिन ड्रग असणारे किती ब्रँड्स आहेत आणि किती नावाने कोणत्या कोणत्या कंपन्यांच्या मार्केटमध्ये अवेलेबल ही साईट पटकन आपल्याला काढून देते. तर त्याच्यामध्ये मी सहज पाहिलं तर त्याच्यात लिव्होसेट्रिझिनची सगळ्यात स्वस्त गोळी जी FDA अप्रूव्ड आहे ती 75 पैशाला होती आणि सेम ड्रग सेम 2.5 mg असलेली सगळ्यात महाग गोळी ती ₹7.58 त्यांनी दिलेली. म्हणजे हा कितीचा फरक आहे? 10 पटीचा फरक आहे. म्हणजे हा 10 पटीने हे औषध महाग आहे. आता हे सगळे FDAचे अप्रुव्हल्स आहेत याला सगळ्याला. पण आता याच्यातला सगळ्यात महागडा जो ब्रँड आहे तर तो महागडा ब्रँडनी ते पहिले त्याचा जो ब्रँड चालत असेल ते करत नाहीत किमती कमी. एकदा त्यांचा ब्रँड एस्टॅब्लिश झाला की तो ब्रँड त्यांच्या पेटंटच्या पिरियड नंतरही तसाच चालत राहतो, तो तेवढाच राहतो. पण मग ह्या बाकीच्या कंपन्या कॉम्पिटिशनमध्ये येतात कारण 75 पैशापासून ₹7.58 कमीत कमी 15-20 कंपन्या आहेत मॅन्युफॅक्चर करणाऱ्या. सगळ्यांच्या वेगवेगळं प्राइसिंग आहे. त्याच्यामुळे आपण मेडिसिन घेताना आपण हाही अभ्यास केला पाहिजे की कोणत्या कंपनीचं आपण घ्यायचं आणि कोणतं औषध आपण घ्यावं, कोणती कंपनी चांगली आहे. कारण ह्यातल्या सगळ्या कंपन्या ज्या ब्रँडेड मेडिसिन बनवतात ना त्याच कंपन्या जेनेरिक मेडिसिन पण बनवतात. तर तुम्हाला हे एक आश्चर्य वाटेल की ज्या कंपन्यांचं ब्रँडेड मेडिसिन असतं त्यांचे जेनेरिक पण पदरावर त्यांचा पिरियड झाला पेटंटचा मग त्यांना हा जो सेक्टर असतो जेनेरिक मेडिसिनचा हाही एक सेक्टर आहे. याच्यातही मोठा सेल आहे. त्याच्यामध्ये पण त्यांना सेल घ्यायचा असतो तर त्यांचंच जेनेरिक मेडिसिन त्यांच्या म्हणजे औषधाच्या नाव म्हणजे त्याचे कंटेंट्स आहेत त्या नावाने ते मार्केटमध्ये येतात. ब्रँड तसाच चालू राहतो. म्हणजे ब्रँडपासून ज्यांना ब्रँडची आवड आहे ते ब्रँड घेतात आणि त्याच कंपनीचं जेनेरिक मेडिसिन दुसरे लोक घेतात. अशी पण परिस्थिती आहे. म्हणून आम्ही जन्मनच्या दुकानामध्ये जनरली ब्रँडेड जेनेरिकमध्ये आम्ही डील करतो. ब्रँडेड जेनेरिक म्हणजे ह्या ज्या सगळ्या चांगल्या कंपन्या आहेत सिप्ला सारख्या वगैरे म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत यांचे पण जेनेरिक मेडिसिन्स असतात ते आम्ही जनरली आमच्या दुकानांमधून देण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना हे ब्रँड नेम माहिती आहे आणि ज्यांना माहिती आहे की ह्या चांगल्या कंपन्या आहेत त्या चांगल्या कंपन्या असल्यामुळे हे लोक डोळे झाकून हे औषधं घेतात. हा बेसिकली हा डिफरन्स आहे जेनेरिक मेडिसिन आणि तुमचा ब्रँडेड मेडिसिन मध्ये. आणि का आपण जेनेरिक मेडिसिन मध्ये वळावं हे मी तुम्हाला सांगितलं. याच्यातलं आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक जनौषधी म्हणून एक त्यांचं एक दुकानांची चेन म्हणजे फ्रँचायझी देणं सुरू केलं आहे. त्याच्यामधून पण त्यांनी जेनेरिक मेडिसिन्स बद्दल त्यांनी आवाहन केलं आहे घ्यावं म्हणून लोकांनी. ही पण एक याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. जिथे जिथे तुम्हाला जेनेरिक मेडिसिनचं जनौषधीच्या दुकानं चालू करायचे आहेत तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांना जेवढं तुमची परचेसिंग असेल त्याच्यावरती 20% मला नक्की माहिती नाही पण त्यांच्या वेबसाईटवरती ही सगळी माहिती तुम्हाला मिळू शकेल. 20% प्रॉफिट मला वाटतं घेता येतं आणि त्यांनी जी दिलेली लिस्ट आहे त्या लिस्टच्या बाहेर जाऊन तुम्हाला मेडिसिन ठेवता येत नाही. दुसरे जर मेडिसिन ठेवायचे असतील तर तुम्हाला त्यांची परवानगी वगैरे घ्यावी लागेल अशा त्याच्यामध्ये अटी आहेत. ऍक्च्युअली काय होतं दुकान मग चालवायचं असलं तर मग आपल्याला सर्व प्रकारचे मेडिसिन्स ठेवावे लागतात. मग आम्हाला कधी कधी काय करावं लागतं की जेनेरिक मेडिसिन्स आम्ही ठेवतो पण जेनेरिक मेडिसिन ठेवताना काही आम्हाला ज्याच्यामध्ये जेनेरिक मेडिसिन्स अवेलेबल नाही असे मग ब्रँडेड मेडिसिन पण ठेवावे लागतात. कारण एक पेशंट आला एक आणि त्यांनी जर मोठी लिस्ट असेल त्याची
तर त्याला आपण असं नाही म्हणू शकत की हे एवढे औषधं आमच्याकडे आहे, मग बाकीच्या साठी दुसरीकडे जा, त्याला ते त्रासदायक होतं. म्हणून आता दुकान जर सक्सेसफुली चालवायचं असेल किंवा आपल्याला प्रोफेशनली चालवायचं असेल तर कस्टमरच्या सगळ्या नीड्स आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. म्हणून आपल्याला दोन्ही गोष्टी तिथे ठेवाव्या लागतात. आम्ही जेनेरिक मेडिसिन्सची जी MRP असते त्याच्यावर सुद्धा आम्ही जनमंचमध्ये बऱ्यापैकी सवलत देतो. अनेक म्हणजे 40-50% तर त्या जेनेरिक मेडिसिनच्या MRP वरती पण आम्ही सवलत, अर्थात हे सगळं मेडिसिनची अलग अलग रेंज आहे आणि अलग अलग त्याच्यामध्ये मार्जिन्स असतात, त्याच्यामुळे ही वेगळी रेंज असते. पण आम्ही बऱ्यापैकी ती सूट जी आहे ती ग्राहकांना पास करून ते औषधं स्वस्त याच्यात देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, सदैव प्रयत्न करतो. आणि ब्रँडेड मेडिसिन्स, जेनेरिक मेडिसिन्स ठेवला आपण जनमंचमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये जेनेरिक मेडिसिन मध्ये पण ज्यांना जेनेरिक मेडिसिन मध्ये व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी पण हा व्यवसाय चांगला आहे. म्हणजे याच्यामध्ये MRP आणि याच्यामध्ये मार्जिन्स भरपूर असतात. त्या मार्जिन्स कमी करून तुम्ही मार्केटमध्ये आपले रेट कमी करू शकता आणि स्टील यू कॅन अर्न द प्रॉफिट. म्हणजे त्याच्यात प्रॉफिट तुम्ही आपला व्यवसाय पण त्याच्यामध्ये करू शकता, लोकांची सेवा पण करू शकता, लोकांना स्वस्त याच्यात ते मेडिसिन पण उपलब्ध. या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये जेनेरिक मेडिसिनच्या व्यवसायामध्ये साधल्या जाऊ शकतात. आता ब्रँडेड मेडिसिन हे महाग असतात, पण ब्रँडेड मेडिसिनला एक 2 पर्याय जनरली मार्केटिंगमध्ये किंवा मार्केट करताना 2 पर्याय सांगितले जातात. ते म्हणजे एक आहे जेनेरिक मेडिसिन स्वस्त पर्याय, जे ब्रँडेड पेक्षा बऱ्यापैकी स्वस्त म्हणजे जेनेरिक मेडिसिन, आणि दुसरं बायोसिमिलर मेडिसिन, बायोसिमिलर ड्रग्ज म्हणता येईल त्याला. बायोसिमिलर ड्रग हे त्याला 2 पर्याय आहेत. पण आता याच्यामध्ये फरक आहे. हे ब्रँडेड, जेनेरिक आणि बायोसिमिलर ड्रग ह्या सगळ्या आपण, मी तुम्हाला सांगितलं ब्रँडेड काय आहे, जेनेरिक काय आहे तुम्हाला सांगितलं. आता हे बायोसिमिलर ड्रग्स काय आहे ते पण आपण बघूया. कारण हे दोन्ही पर्याय जे आहे हे ब्रँडेडला स्वस्त म्हणून मार्केटिंग केलं जाते. म्हणजे बायोसिमिलर ड्रग्ज आणि जेनेरिक ड्रग हे दोन्ही ब्रँडेड जे आहेत त्याला स्वस्त पर्याय म्हणून हे बाजारात उपलब्ध आहे. परंतु त्याचा डिफरन्स काय आहे, जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये ड्रग कंटेंट जे आहे, जो मॉलिक्यूल आहे किंवा ड्रग कंटेंट हे सेम असतात, सेम असतं. म्हणजे याच्यात काहीच फरक नाही. म्हणजे एकाचं नाव क्रोसिन असेल तर दुसऱ्याचं नाव काहीतरी दुसरं असेल, पण दोघांमध्ये कंटेंट जे आहे ते पॅरासिटामॉलच आहे आणि दोघांची ड्रग कंटेंट सेम आहे. आता बायोसिमिलर ड्रग जे असतात त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये ह्या ड्रगचा म्हणजे ज्या रोगासाठी किंवा ज्या आपल्या याच्यासाठी हे ड्रग वापरले जातात त्याच्यावरतीही इफेक्ट करणारी मेडिसिन असते. म्हणजे जर समजा एखादा कुठला XYZ रोग आहे त्याच्यावरती जेनेरिक आणि ब्रँडेड जे काम ज्याचे वापरून जे त्याचे जे रिझल्ट मिळतात, सेम हे बायोसिमिलर ड्रग्ज वापरून पण त्याचे पण रिझल्ट तेच मिळतात. म्हणजे एंड रिझल्ट त्याचा जवळपास सारखा असेल आणि पण त्याचे जे कंटेंट्स आहे ते कंटेंट्स वेगळे असतात. म्हणजे सेम मी जे तुम्हाला सांगितलं की एक ब्रँडेडमध्ये पॅरासिटामॉल आणि जेनेरिकमध्ये पॅरासिटामॉल, पण याच्यात पॅरासिटामॉल नसते. याच्यामध्ये बायोसिमिलर जे ड्रग्ज असतात ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बऱ्याच याच्यामध्ये वापरले जातात. म्हणजे ईस्ट झालं, बॅक्टेरिया, प्लांट सेल्स, ॲनिमल सेल्स हे जे म्हणतात याच्यापासून बनवलेल्या ह्या मेडिसिन्स असतात. म्हणून ह्या ज्या मेडिसिन्स असतात तर बायोसिमिलर ड्रग हे जेनेरिक पेक्षा महाग असतात पण ब्रँडेड पेक्षा स्वस्त असतात. म्हणजे हे 3 प्रकार झाले. पहिले सगळ्यात कॉस्टली जे आहेत तर ब्रँडेड, मग त्याच्यानंतर बायोसिमिलर ड्रग आणि मग त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा स्वस्त म्हणजे जेनेरिक. असं ह्या क्रमाने ह्याचं मार्केटिंग केलं जातं. आणि ह्याच्यामधले जे मॉलिक्यूल आहे किंवा ड्रग आहे हे दोघांचं सारखं नाही राहत. बायोसिमिलर मध्ये जे आहे त्याचे इफेक्ट सिमिलर राहतील, जे रिझल्ट आहेत ते सिमिलर राहतील, पण त्याचे कंटेंट्स वेगळे राहतील. वेरॅज जेनेरिक आणि ब्रँडेड मध्ये कंटेंट सेमच राहतील, फक्त नाव वेगळं राहील. म्हणजे शर्ट आहे, शर्ट आपण घालतो, व्हॅन ह्युसेनचा घालतोय, कोणी झोडियाकचा घालतोय, कोणी कॉटन किंगचा घालतोय, तिघही जण शर्ट घालतात, शर्ट सेम आहे, फक्त ब्रँड नेम वेगळं आहे. कोणी बनवलं त्याचं ब्रँड नेम, त्यांनी आपल्या मनाप्रमाणे त्याला एक नाव दिलंय आणि त्याच्याप्रमाणे त्याचं ते ब्रँड नेम आहे. हा त्याच्यामधला बेसिक फरक आहे. आणि
आता औषधाची गुणवत्ता आपण काही प्रश्न आलेले आहेत. ते प्रश्न आपण त्याचे उत्तर हे करूया, घेऊया. तर बऱ्याच वेळा ज्योती तारे यांनी मला एक प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याच वेळा जेनेरिक औषधांची उपलब्धता नसते. एखादे औषध आपण घ्यायला सुरुवात करतो, दुसऱ्यांदा जातो त्यावेळेस ते औषध उपलब्ध नसते किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीचे असते. बीपी आणि शुगरच्या रुग्णांना औषधी बदलवता येत नाही, याबाबत काय उपाय आहे? बेसिकली मी तुम्हाला आता हे समजून सांगितलं की हा जेनेरिक औषधांची उपलब्धता नसते. आता या एका गोष्टीवर मी तुम्हाला सांगतो की 100% औषधं जेनेरिक मध्ये उपलब्ध नसणारच. कारण काही लोकांचा ज्यांचा पेटेंटचा पिरियड चालू आहे, जे औषधं पेटेंट पिरियड मध्ये आहेत, त्याला जेनेरिक व्हर्जन, त्याचं जेनेरिक व्हर्जन अवेलेबल नसणार. साधारणतः जेनेरिक औषध 70% संबंध औषधीच्या 70% जेनेरिक औषधं आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. राहिलेले 30% जे आहे त्यांचा पेटेंट पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये ते त्याच ब्रँडेड औषधी म्हणूनच आपल्याला घ्यावे लागतात. नवीन औषधं जी आहेत पर्टिक्युलरली ते आपल्याला तेच घ्यावे लागते. त्याच्यामुळे जेनेरिक औषधं 70% उपलब्ध असतात आणि जेनेरिक औषधांची उपलब्धता नसते आणि एखादे औषध आपण घ्यायला सुरुवात करतो, दुसऱ्यांदा जातो त्यावेळेस ते औषध उपलब्ध नसते. ते दुसऱ्या कुठल्या कंपनीचे असते. आता कंपनी दुसरी राहू शकते, पण जे औषध आहे त्याचे जे कंटेंट्स आहे ते सेम असतात. जेनेरिकचा अर्थच हा की कंटेंट सेम असले पाहिजे. कंपनी कोणती त्याच्याशी राहील, कंटेंट्स त्याचे सेम असले पाहिजे. त्याच्यामुळे आपण त्याच्यातले कंटेंट्स बघून ते औषध घेतो, कंपनी बघून नाही. जेनेरिक औषधामध्ये त्याचे कंटेंट्सच आपण बघतो. बीपी आणि शुगरच्या रुग्णांना औषधं बदलवता येत नाही. औषधं बदलवायचंच नाही. आपली कंपनी जरी बदलली किंवा त्याचं हे जरी बदललं तरी औषधं बदलणार नाही. तुमचं जे ड्रग आहे ते सेम राहील. आणि एक आपण जेनेरिक मेडिसिन मधलं कुठलंही औषध, कुठलाही ब्रँड आपण एकदा सिलेक्ट केला तर जनरली हे सगळे ब्रँड अवेलेबल असतात. कधी एखाद दिवस नाही येणार किंवा 2 दिवस त्याला सांगितलं तर तो परत आणून देतो किंवा अवेलेबल ते होऊन जातं. परंतु दुसराही ब्रँड जरी घेतला तरी त्याच्यातलं औषध सेम असतं. त्यामुळे तुम्हाला औषध बदलवण्याची गरज नाही. औषधं सेमच राहतील, फक्त कंटेंट सेमच राहतील, फक्त त्याचा ब्रँड नेम बदलेल, बाकी काहीच बदलणार नाही. तर औषधांची गुणवत्ता योग्य आहे की नाही हे कसे ओळखाल, हा राजकुमार टेकाडे साहेबांनी हा प्रश्न विचारला. आता मी तुम्हाला सांगितलं की औषधांची गुणवत्तेबद्दल जेनेरिक मेडिसिन असो का ब्रँडेड मेडिसिन असो, दोघांकडेसाठी स्ट्रिक्ट नियम आहे, कडक नियम आहे. एफडीएचे जे रूल्स आहेत त्याचंच पालन त्यांना करावं लागतं. आणि ह्या दोघांच्या ब्रँडेड किंवा जेनेरिक याच्यासाठी कोणतेही हे म्हणजे वेगळे वेगळे नियम नाही. सगळ्यांना ते नियम एकच आहेत आणि सगळ्यांना ते फॉलो करावे लागतात. त्यामुळे जर त्या औषधाला अप्रुव्हल असेल तर त्याची गुणवत्ता चांगली आहे असं समजायला हरकत नाही. कारण दोन्ही औषधांची गुणवत्ता आपल्याकडे सरकारी यंत्रणा एकच असते, दोन्ही औषधांची ठरवणारी. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायला लागेल. राजेंद्र काळे साहेबांनी असा प्रश्न केला आहे की डॉक्टर अजूनही ब्रँडेड कंपन्यांचीच औषधं लिहितात, त्यांनी जेनेरिक मेडिसिन प्रिस्क्राईब करावी यासाठी काही उपाय किंवा नियम आहेत का? खरं पाहिलं तर आपल्या देशातच ब्रँडेड औषधांचे नावं लिहायचा प्रघात आहे. म्हणजे ब्रँड नेमनी औषधं लिहितात. मला वाटतं बाहेरचे जे प्रगत देश आहेत त्या देशांमध्ये ब्रँड नेमनी औषधं लिहून देत नाहीत डॉक्टर. तिथे फक्त त्याचं जेनेरिक नाव लिहितात, जेनेरिक नेम लिहितात आणि त्याच्याप्रमाणे ते डॉक्टर फक्त औषध सजेस्ट करतात. आणि मग तुम्ही दुकानात गेल्यानंतर तिथला फार्मसिस्ट जो असतो तो तुमचं वय, तुमचं वजन, उंची हे सगळे मापदंड लक्षात घेऊन मग त्याचा डोस वगैरे तो डिसाईड करतो आणि तो त्याच्याप्रमाणे ते जेनेरिक औषध तुम्हाला देतो. आपल्या इथे अजूनही ब्रँडेडच औषधं लिहायची प्रथा सुरू आहे. आता याबद्दल आपले जे प्रधानमंत्री आहेत मोदी साहेब, त्यांनी 2015 मध्ये एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक ऍडव्हर्टाइजमेंट आली होती. त्याच्याद्वारे त्यांनी लोकांना आवाहन केलं होतं की जेनेरिक मेडिसिन तुम्ही घ्या. हे औषधं जे आहेत हे चांगल्या म्हणजे जे मापदंड आहेत औषध इंडस्ट्री मधले त्या मापदंडाप्रमाणेच ते असतात आणि
डॉक्टरना सुद्धा जेनेरिक नावानेच औषधं लिहून देण्याचं त्यांनी त्याच्यामध्ये आवाहन केलं होतं. परंतु दुर्दैवानं अजून याच्यामध्ये काही झालेलं नाही. डॉक्टर्स अजून जेनेरिक मेडिसिन किंवा जेनेरिक नावानं औषधं लिहून देत आहे. काही डॉक्टर लिहून देतात, पण त्यांची संख्या फार कमी आहे. ते ब्रँडेडच मेडिसिन अजूनही लिहिल्या जातात. MCI जी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहेत, त्यांनी पण त्यांचे जे सगळे मेंबर्स आहेत, त्यांना पण प्रोफेशनल कंडक्ट, एटिकेट्स आणि एथिक्स हे जे आहेत त्यांचे, त्या संदर्भाने त्यांनी सगळ्या डॉक्टरांनी जेनेरिक औषधच लिहून द्यावी असं त्यांनी पण MCIने पण आवाहन केलंय डॉक्टरांना. तरी पण अजून त्या बाबतीत काहीच झालेलं नाही. MCIने स्वतः हे आवाहन केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न औषध प्रशासन जे आहे त्याच्या आयुक्तांनी सगळ्या IMA ला पत्र लिहिलं आहे. त्या IMA मध्ये पत्र लिहून त्यांनी सांगितलं आहे की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर जेनेरिक औषधच देण्यात यावी असा शिक्का मारण्यात यावा असं त्यांनी आवाहन केलं. आता एवढे सगळे आव्हान झालेले आहेत आणि तरी पण सुधारणा झालेली दिसत नाहीये. पण बेसिकली कसं आहे, हे सगळे आव्हान आहे. पंतप्रधानांनी केलं, FDAच्या लोकांनी केलं, सगळ्यांनी केलं, पण हे आव्हान आहे. आता मला असं वाटतं कदाचित याच्यात जोपर्यंत कायद्यातच बदल होत नाही, म्हणजे आवाहन करून कदाचित ते होणार नाही, पण हा कायदा जेव्हा बदलला जाईल की जेनेरिक मेडिसिन नाही लिहिलं तर चालणारच नाही किंवा मग त्याला अशी शिक्षा होईल तशी शिक्षा होईल असं, तरच ह्या परिस्थिती बदलतील की काय असं मला वाटायला लागलं. तोपर्यंत हे आवाहन आतापर्यंत पुष्कळ करून झाले, अनेक यंत्रणांनी केले, तरी पण अजून यात विशेष सुधारणा झालेली आपल्याला दिसत नाहीये. दुर्दैव आहे हे. कारण मी तुम्हाला सांगितलं ना की जो आपला महिन्याचा औषधाचा खर्च आहे तो साधारणतः जेनेरिक औषधांकडे आपण वळलो तर अर्ध्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी आपण हा खर्च करू शकतो. आज निम्म्यापेक्षा औषधांचा खर्च कमी होणं हे त्याच माणसाला समजतं ज्याच्याकडे 20-25 हजाराच्या महिन्याला औषधं लागतात. आमच्याकडे आमच्या दुकानात बरेचसे पेशंट्स असे येतात की ज्यांच्याकडे औषधाचा महिन्याचा खर्च प्रचंड आहे. त्या लोकांना त्यांचं महिन्याचं सेव्हिंग इतकं होतं तेव्हा त्यांना याचं इम्पॉर्टन्स कळतं. बापरे, हा किती मोठं मी आतापर्यंत खर्च करत आलो आणि किती मी आता सेव्ह करतोय. त्याच्यासाठी कडक नियम करणे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आता प्रशांत बुजोने साहेबांनी एक प्रश्न विचारला आहे की नागपुरात घरपोच मेडिसिन मिळण्याची सोय आहे का, त्यासाठी असलेला संपर्क नंबर कृपया कळवा. आता मला जेनेरिक मेडिसिनचे बाकी कोणी घरपोच सेवा देत आहेत का याबद्दल मला कल्पना नाही. आमच्या इथे पण अजून घरपोच सेवा आम्ही सुरू केलेली नाही. आमचं धरमपेठेतील झेंडा चौकामध्ये गजानन महाराजांच्या मंदिराजवळ जन्मन जेनेरिक्स नावाने आमची संघटना हे शॉप चालवते. ही दुकान जे आहे आमच्या संघटनेचं आहे. जन्मन संघटना ही स्वतः चालवते आणि त्यावेळेचं हे पहिलं दुकान आहे जेनेरिक मेडिसिन मधलं. तिथून तुम्हाला सर्व प्रकारची औषधं मिळू शकतील. तुम्हाला जर कुठले औषधं तिथे उपलब्ध नसली तर ते 1-2 दिवसात उपलब्ध पण करून देतात ते. पण तुम्हाला दुकानातून ते सध्या घ्यावे लागतील अशी आहे. अजून घरपोचची व्यवस्था आम्ही करू शकलेलो नाही, पण येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहोत. तशी जर झाली सेवा तर मी डेफिनेटली आपल्याला कळविल. पण तुम्ही कधीही आमच्या ह्या धरमपेठल्या दुकानाला भेट द्या आणि कसे प्राइसिंग असतात, किती आपली फसवणूक होते, किती आपण सेव्ह करू याच्याबद्दलची तुम्ही माहिती डेफिनेटली करून घ्या. माया भारतीय यांचा एक प्रश्न आहे, असे कुठले आजार किंवा वैद्यकीय प्रक्रिया आहेत ज्या ठिकाणी जेनेरिक अजूनही वापरता येत नाही? जेनेरिक अजून वापरता येत नाही म्हणजे असं नाहीच आहे ना. जेनेरिक आपण सगळ्याच ठिकाणी वापरू शकतो. आपल्याला वापरायचा आहे की ते हा आपला प्रश्न आहे. म्हणजे ब्रँडेड पण उपलब्ध आहे आणि जेनेरिक पण उपलब्ध आहे. दोन्ही औषधं सारखेच आहेत, दोघांनाही अप्रुव्हल आहे आणि दोघेही FDAने पास केलेले आहेत. वापरायचं कोणतं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे असं हे वापरता येत नाही जेनेरिक असं काहीच नाही. जे उपलब्ध आहे ते वापरता येतच. त्या रोगावरती ते औषध आहे म्हणूनच ते मार्केटमध्ये आलं. फक्त प्रश्न एवढा आहे की जो कुठला रोग आहे त्याच्यावर जेनेरिक मेडिसिन उपलब्ध आहे की नाही आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं 70% मेडिसिन फक्त जेनेरिक मध्ये उपलब्ध आहे, 30% नाही आहेत. 30% पेटंट पिरियड मध्ये आहे. ती औषधं आपल्याला त्या रोगासाठी मिळणार नाही, ती आपल्याला तीच घ्यावी लागतील. परंतु जी उपलब्ध आहेत 70% ती वापरायची का ब्रँडेड वापरायची तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो आपण
म्हणजे मला तर वाटतं जेनेरिक मेडिसिन वापरायला. राजेंद्र काळे साहेबांनी विचारलंय जेनेरिक मेडिसिन स्वस्त का आहे. मला वाटते मी हे स्वस्त का पडतात हे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की हे याच दोघांच्या जे पेटंट पिरियड असतात तो मेन मूळ मुद्दा आहे. आणि मार्केटिंग टॅक्टिस, डॉक्टरांकडे जाणं, अनेक स्कीम, या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे ज्या जेनेरिक मध्ये नाहीये, म्हणून त्या स्वस्त पडतात. आपण या विषयावर बोललो आहोत, त्यामुळे मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असावं काळे साहेबांना. मिस्टर विवेक आहेत, इतर ब्रँडेड औषधांप्रमाणे जेनेरिक मेडिसिनच्या सर्व चाचण्या केल्या जातात का? ह्याही प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला दिलं. म्हणजे जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन बनवताना स्ट्रिक्ट नियम आहेत आणि दोघांसाठी पण एकच नियम आहे. जर ब्रँडेड मेडिसिन जर तुम्ही ज्या विश्वासाने घेता त्याच विश्वासाने तुम्हाला हे पण घ्यायला पाहिजे, कारण दोघांचंही अप्रुव्हल एकच एजन्सी देते आणि त्याच पद्धतीने देत आहेत. तेच मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे, तेच त्यांच्या टेस्टिंगच्या प्रोसेस आहेत आणि तेच त्यांच्या अप्रुव्हलच्या प्रोसेस आहेत. या सगळ्या गोष्टी एकच असल्यामुळे या सगळ्या चाचण्या त्याच्यावरती केल्या जातात. प्रशांत भुजोने आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारला आहे. डॉक्टर अजूनही ब्रँडेड कंपन्यांचीच मेडिसिन लिहितात. अच्छा, त्यांच्यासाठी काही नाही, ते मी तुम्हाला याचंही उत्तर दिलेलं आहे. आणि त्यांचा अजून एक प्रश्न आहे, जेनेरिक आणि बायोसिमिलर ड्रग याच्यामध्ये काय फरक आहे. तो पण मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून सांगितलंय की जेनेरिक मेडिसिन आणि बायोसिमिलर ड्रग्स काय असतात हे पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, त्याच्यातला फरक काय. त्याच्यामुळे ज्या लोकांना जे ब्रँडेड औषधं सूट होतात, जे ड्रग त्यांना सूट होतं, ते त्यांनी जेनेरिक मध्ये घ्यावं, जेणेकरून त्यांचे पैसे वाचतील आणि तेच पैसे जे आहेत ते पैसे त्यांना इतरत्र कामाला येतील, चांगल्या कामासाठी वापरता येतील. उगाच खर्च करण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. मित्रांनो, आता एक असंच बसल्या बसल्या मी एक छोटस असं एक काही ड्रग्स समोर होते तेव्हा मी त्याच्यातला एक तक्ता बनवला होता. त्यातला मी फरक म्हणजे कॉस्टिंग मध्ये किती फरक पडतो बघा. आता मी कोणाचं ब्रँड नेम काय ते सांगत नाही, फक्त मी त्याचे तुम्हाला ड्रग कंटेंट सांगतो. आता मल्टीव्हिटॅमिन, मिनरल्स आणि झिंक ह्याच्या आपल्या गोळ्या असतात, साध्या मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या म्हणतात, झिंक मिनरल्स असतात त्याच्यामध्ये. आता याच्यात 15 गोळ्यांचा पॅक ब्रँडेड मेडिसिन मध्ये जर तुम्ही घेतलं तर तो 95 रुपयाचा असतो आणि जेनेरिक मेडिसिन मध्ये 10 गोळ्यांचा पॅक 20 रुपयाचा आहे. आता तुम्ही कंपॅरिझन करा किती रुपयांनी हे स्वस्त आहे. सेम आहे, सगळं अप्रूव्ड मेडिसिन. कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 हा जो ब्रँडेड मेडिसिनचा 15 गोळ्यांचा पॅक 62 रुपयाचा आहे आणि इथे 15 गोळ्यांचा पॅक 25 रुपयाचा आहे. जेनेरिक मेडिसिन 62 कुठे आणि 25 कुठे बघा. व्हिटॅमिन D3, कॅल्शियमच्या सॉफ्ट जेल कॅप्सूल्स ज्या असतात, या ब्रँडेड मध्ये 15 कॅप्सूल 130 रुपयाच्या आहे आणि याच्यामध्ये 30 कॅप्सूल 100 रुपयाच्या आहेत. 30 कॅप्सूल 100 रुपयाचे आहे आणि इथे ब्रँडेड मध्ये 15 कॅप्सूल 130 रुपयाच्या. ॲमॉक्सिसिलिन आणि क्लॉव्हॅलेनिक ऍसिड हे जे अँटीबायोटिक आहे हे 245 रुपयाच्या 6 कॅप्सूल्स आहे. 245 रुपयाच्या 6 कॅप्सूल्स आहे ब्रँडेड मध्ये आणि इथे 10 कॅप्सूल्स 110 रुपयाचे आहेत. जेनेरिक मध्ये 10 कॅप्सूल्स 110 रुपयाचे. क्लोर्झोक्झॅझोम आणि डायक्लोफिनॅक आणि पॅरासिटामॉल याचं जे कॉम्बिनेशन आहे ब्रँडेड मध्ये 10 गोळ्या 93 रुपयाच्या आहेत आणि इथे जेनेरिक मध्ये 10 गोळ्या 50 रुपयाच्या. डायक्लोफिनॅक सोडियम जेल जे आहे ब्रँडेड कंपनीचं 90 रुपयाचं पडतं आणि आपलं जेनेरिक मध्ये जर घेतलं पेन रिलिव्हर जेल जे असतं जेनेरिक मध्ये घेतलं तर 35 रुपयाचं पडतं. आता आपण पोटात घ्यायची औषधही सोडून द्या, तुम्ही बाहेरून अप्लाय करणारे जेल जे आहे ब्रँडेड 93 आणि सेम कंटेंट जे आहे ते 35 रुपयाचं इकडे. खूप सारे औषध आहे. आयर्न टॉनिक आहे. आयर्न टॉनिक ब्रँडेड मध्ये 110 रुपयाचा आहे, सेम क्वांटिटी. जेनेरिक मध्ये 50 रुपयाचा आहे. नायट्रोफिरंटाईन आहे 10 गोळ्या 110 रुपयाच्या ब्रँडेड मध्ये, जेनेरिक मध्ये 10 गोळ्या 50 रुपयाच्या आहेत. टायमुलसोलिन आणि अजून एक ड्रग त्याच्यासोबत आहे डुटास्टेरॉइड
हे 15 गोळ्या 235 रुपयाच्या आहेत ब्रँडेड मध्ये, आणि जेनेरिक मध्ये ह्या 10 गोळ्या 65 रुपयाच्या आहेत. हा असा काही दिवसांपूर्वी एक कंपॅरेटिव्ह जो स्टडी केला होता. अशा खूप सारे मेडिसिन्स आहे त्याचे तसे बनवले होते. एक सेट्रीझिन आहे, त्या 10 गोळ्या 35 रुपयाच्या ब्रँडेड मध्ये मिळतात. इथे 10 गोळ्या 10 रुपयाच्या आहे, 1 रुपयाची एक गोळी आहे. म्हणजे असं तुम्हाला कॉस्ट मधला जो डिफरन्स आहे हा भरपूर सापडेल. आणि ही हजारोनी मेडिसिन्स अवेलेबल आहेत, त्यामुळे ही लिस्ट अनएंडिंग आहे. आणि आपण कितीही त्याच्यात शोधत बसलो तरी तुम्हाला वेळ आपल्याला कमी पडेल. म्हणजे इतका त्याच्यामध्ये फरक आहे. मित्रांनो, तुम्हाला मी जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन याच्याबद्दलचा जो फरक आहे तो समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला. आता याच्यामध्ये जेनेरिक मेडिसिन मध्ये पण ज्याला आपला व्यवसाय चालू करायचा आहे किंवा ज्याला याच्यात पैसा कमवायचा त्याच्यासाठी पण ही एक चांगली लाईन आहे. याच्यात दोन्ही आपल्याला समाजसेवा आणि पैसा कमवणे हे दोन्ही उद्देश आपल्याला साध्य करता येतील. याच्यामध्ये ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर मध्ये येणारे जे कोणते ड्रग्ज असतात त्याच्यामध्ये मार्जिन फिक्स असतं, कमी असतं. त्याच्यामध्ये जेनेरिक मेडिसिन मध्ये अगदी कमी असतं. आणि काही मेडिसिन ह्या ऑर्डरच्या अंतर्गत जे येत नाही, ह्या लिस्टच्या अंतर्गत जे येत नाही त्याच्यामध्ये जेनेरिक मध्ये पण मार्जिन भरपूर जास्ती असतं. त्याच्यातलं मार्जिन किती आपण ठेवायचं आणि किती त्याचं किंमत कमी करून लोकसेवा करायची हा आपला प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. परंतु तुम्हाला याद्वारे पैसे कमवणे आणि किंवा लोकसेवा करणं किंवा दोन्ही करणं हे दोन्ही उद्देश आपल्या सर्वांना साध्य करता येतील. आणि माझी अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी जेनेरिक मेडिसिन वापरून बघावे. त्याची एफिकसी कशी आहे, इफेक्टिव्हनेस कसा आहे हा पण एकदा बघावा. स्वतः त्यातला अनुभव घ्यावा, कॉस्टिंग बघावं, त्याचे टेक्निकल डिटेल्स बघावे, त्याचे अप्रुव्हल कसे असतात ते बघावं. ब्रँडेड मेडिसिन वरती काय लिहिलं असतं, त्याला अप्रुव्हल लायसन्स नंबर वगैरे असतो का, मग यांना नसतो का, याच्यावर पण असतो का, हे सगळं स्वतः याचा अभ्यास करावा. आणि हे सगळं स्वतः अभ्यासल्यानंतर आपण याच्याकडे वळावं. असं मला वाटतं. आमचं जन्मन जेनेरिक दुकान आहे त्याला एकदा व्हिजिट द्या जेवढं. आणि बाकीचे कुठले गरीब लोक असतील ज्यांना आपल्याला माहिती नाही आणि ज्यांचा औषधावर प्रचंड खर्च आहे त्यांना पण ह्या गोष्टी आपण सांगाव्यात. आपल्याकडे जे काम करणारे लोक असतात, गरीब लोक असतात, वर्कर्स असतात, या सगळ्यांना याची माहिती द्यावी. जर कोणी आजारी असेल तर त्यांना माहिती द्यावी. आणि मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो. जेवढा केवढा गव्हर्नमेंट सप्लाय असतो, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे मेडिसिनचा सप्लाय होतो तो मोस्टली जेनेरिक असतो. आता गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये इतके हजारोंच्या संख्येने लोक ट्रीटमेंट घेतात, त्यांना जो औषधोपचार होतो तो मोस्टली सगळे जेनेरिक औषध असतात, तिथे ब्रँडेड नसतात. पण त्यांना आराम पडतो की नाही, ते चांगले होतात की नाही? जर ते चांगले होतात, त्यांना आराम पडतो, गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या आस्थापनांमध्ये, स्वतःच्या इस्पितळांमध्ये जर जेनेरिक औषधं वापरले जातात, तर मग आपणच का बरं ब्रँडेड औषधांचा ध्यास धरावा किंवा आग्रह धरावा आणि त्याचा अभ्यास न करता हे केवळ किंमत कमी आहे म्हणून याची इफिकसी बरोबर असेल की नाही, हे इफेक्टिव्ह असेल की नाही अशा शंका मनात बाळगाव्या. या सगळ्याचा आपण अभ्यास करावा अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. मला वाटतं जेनेरिक मेडिसिन बद्दल मी बरंच काही आपल्याला सांगितलं. अजून काही आपले प्रश्न असतील तर कृपया सांगा. अजून प्रश्न तर काही दिसत नाही यात. हा, मला असं वाटतं विषय बऱ्यापैकी क्लिअर झाला असावा. किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील मॅडम तर तुम्ही विचारा. नाही सर, तुम्ही अतिशय सविस्तर आणि खूप छान समजावून सांगितलंय. म्हणजे मनात जे जे प्रश्न आले ते खरोखर त्याची उत्तरं त्याच्यामध्ये मिळालेली आहेत. धन्यवाद. मला आज अतिशय सविस्तर आणि खूप छान राजीवजी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. प्रेक्षक हो, खरं म्हणजे आज अतिशय कठीण परिस्थितीत राजीवजींनी हा आपल्याला लाईव्ह कार्यक्रम दिलेला आहे. कालच त्यांच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं.
ते आज हॉस्पिटलमधूनच त्यांनी हा लाईव्ह कार्यक्रम दिलेला आहे. इतकं त्यांनी त्यांचा जो शब्द दिला तो पाळला आणि मुख्य म्हणजे या विषयाविषयी त्यांची जी कळकळ आहे आणि जनजागृती व्हावी ही याच्यातून दिसून येते. राजीवजी, ग्रामायण तर्फे तर आपलं मनःपूर्वक आभार मी मानते आणि यापुढेही आपलं असं सहकार्य आम्हाला लाभेल अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. कोणालाही काही औषधांबद्दल अडचण असल्यास आमच्या दुकानाला अवश्य भेट द्या. काही अडचण आली तर मला माझ्याशी संपर्क साधा, आपल्याला कोऑर्डिनेट करता येईल. तुम्हाला ग्रामायणला कुठे कॅम्प्स अरेंज करायचे असतील, गरिबांसाठी मेडिसिन, तर स्वस्त औषधी आमच्या दुकानातनं तुम्ही घेऊन घ्या. जेवढं काही आपल्याला करता येईल त्या बाबतीत आम्ही करू. आणि शेवटी दोन्ही संघटनांचा उद्देश एकच आहे. तर आपण ह्याही निमित्त काही कुठे कॅम्प्स अरेंज करायचे असतील तर तेही आपल्याला करता येतील. अगदी बरोबर, छान जरूर सुचवलं. संबंध. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.